जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही जी आर आहे, तर ते जी आर सध्या निर्गमित होत आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी ह्या 1-2 दिवसामध्ये महत्त्वाचे 2 ते 3 जी आर सध्या शिक्षक भरतीशी निगडीत ह्या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जो जी आर होता, पहिला जी आर, त्याच्यात जे काही शैक्षणिक संस्था आहे खाजगी अनुदानित, तर त्या खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये काही संस्थेमध्ये सध्या पवित्र पोर्टलच्या बाहेर जी काही नियुक्ती होती, तर ती नियुक्ती सध्या करण्यात येत होती. आता त्याला कुठेतरी ह्या ठिकाणी आळा बसणार आहे आणि आता संपूर्ण जी काही शिक्षक भरती आहे, तर ती पवित्र पोर्टल ह्या प्रणालीमार्फतच सध्या बघा होणार आहे. त्या अनुषंगाने जी आर होता. तसंच बघा आपल्याला माहिती आहे, की शिक्षक भरतीमध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा 2 प्रकारच्या व्हेकन्सी जाहिराती सध्या बघा येत असतात. त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू ही जी काही सध्या प्रक्रिया होत असते, तर त्याच्यात बघा ह्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली जात असते आणि सर्वात जास्त जे काही व्हेकन्सी असतात, तर त्याच्यामध्ये संस्था ज्या असतात, अनुदानित संस्था असेल, तर त्या ठिकाणी बघा ही प्रक्रिया सर्वात जास्त त्या ठिकाणी होत असते आणि त्या संस्थेच्या व्हेकन्सी सर्वात जास्त जे असतात, तर त्या विथ इंटरव्ह्यू म्हणजे त्या ठिकाणी मुलाखत घेतली जाते. आता मागच्या 2017 ची भरती असेल, 2022 ची भरती असेल, त्याच्यामध्ये मुलाखत प्रक्रियेमध्ये जी काही एस-ओ-पी तयार करण्यात आली होती, म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं मुलाखतीमध्ये कोणत्या घटकाला किती मार्क सध्या बघा द्यायचे त्या अनुषंगाने होतं. परंतु 2017 आणि 2022च्या मुलाखत प्रक्रियेमध्ये जी काही एस-ओ-पी तयार करण्यात आली होती, त्याच्यापेक्षा आता 2025-26च्या पदभरतीमध्ये वेगळी जी काही एस-ओ-पी आहे, तर ती सध्या बघा तयार करण्यात आली आहे. आता याच्यामध्ये एकंदरीत 100 गुणांची जी काही एस-ओ-पी आहे, म्हणजे जी काही सध्या निवड प्रक्रिया मुलाखतीमध्ये कशा पद्धतीने करायची, त्यासाठी 100 गुणांचं जे काही सध्या बघा त्या ठिकाणी मुलाखत प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचे जे काही घटक आहे, तर ते तिथं देण्यात आले. त्याच्यामध्ये आपले जे काही गुण असेल, टेट गुण असेल, त्यानंतर आपलं सध्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात अशा बऱ्याचशा ज्या काही सध्या ह्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे. तर सविस्तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी कालच्या दिवसाला महत्त्वाचा जो काही जी आर आहे, 2 एप्रिल 2026ला या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवाराची निवड करण्यासाठी अनुसरावयाची मानक कार्यपद्धती अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा हेडिंगचा जी आर इथं निर्गमित झालेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाची जी काही एस-ओ-पी आहे निवड संदर्भात, कारण ह्याच्यामध्ये महत्त्वाचं शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीसह जो काही प्रकार आहे, तर त्या प्रकारमध्ये निवड करणाऱ्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत, तर त्यांनी नेमकी मुलाखती कशा पद्धतीने घ्यायची आहे, उमेदवारांना मार्क कसे द्यायचे, त्या अनुषंगाने इथं संपूर्ण माहिती बघा इथं देण्यात आली. आता इथं 3 संदर्भ सध्या इथं घेतलेले आहे. त्याच्यामध्ये इथं काय म्हटलेलं आहे प्रस्तावनामध्ये सविस्तर, इथं बघा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळेमध्ये शिक्षक पदभरती ही जी आहे, तर ती टेट जी काही सध्या बघा चाचणी परीक्षा आहे, या परीक्षेतील गुणाच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय शासनाने सन 2017 मध्ये या ठिकाणी घेतला होता. कारण आपल्याला माहिती आहे, की 2017 मध्ये पहिली भरती पवित्र पोर्टल मार्फत सध्या त्या ठिकाणी झालेली होती आणि वस्तुतः हा निर्णय माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचं सर्वांगीण हित सुनिश्चित करण्यासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची पारदर्शक पद्धतीने शिक्षक पदावर निवड होणे आवश्यक असल्याने निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदवले होते. सध्या स्थितीत खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 विकल्पांपैकी एक विकल्प स्वीकारण्याची मुभा त्या ठिकाणी आहे. मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या संस्थांना संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 12/2/2025 रोजीच्या अधिसूचनेन्वये एकास 3 या प्रमाणात सध्या उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतात. म्हणजे जे काही इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांची जी शिफारस होणार आहे, तर ती एका जागेसाठी 3 उमेदवारांची सध्या बघा या ठिकाणी शिफारस त्या ठिकाणी होणार आहे. तसंच बघा इथं पुढे म्हटलेलं आहे, की संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार गुणांकन करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य उमेदवाराची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. तथापि सर्व उमेदवारांच्या या ठिकाणी संपादनुकीचे व पात्रतेचे योग्य मूल्यांकन किंवा मूल्यमापन गुणांकन पद्धतीतून होत नसल्याने निदर्शनास आले होते. मागच्या 2022च्या पदभरती असेल, 2017च्या पदभरतीमध्ये हे निदर्शनास आले होते आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवारांची निवड खात्रीशीर होऊ शकते. सबब मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी शिक्षक पदावर नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या
उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करण्यात सुधारित जे काही मानक कार्यपद्धती लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन ह्या ठिकाणी होता. म्हणजे एकंदरीत मुलाखतीसह ह्या ठिकाणी जी काही ह्या ठिकाणी एकाच तीन ह्याप्रमाणे जे उमेदवार आहे तर ते बघा ह्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी पाठवण्यात येणार आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही गुणदान प्रक्रिया निश्चित करणारी महत्त्वाची या ठिकाणी मानक कार्यपद्धती ह्या ठिकाणी जी काही लागू करण्यात आलेली आहे. तर एकंदरीत संपूर्ण ह्या ठिकाणी जी आर जो आहे तर ह्या जी आरमध्ये एकंदरीत सुधारित गुणांकन जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सुधारित जे शासन निर्णय इथं झालेले त्याच्यामधला महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते बघूया आपण. तर इथे सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देण्याचे क्रमप्राप्त या ठिकाणी राहणार आहे. हा एक महत्त्वाचा इथं निर्णय सध्या झालेला आहे. तसंच संदर्भ क्रमांक 1 येथील शासनपत्र आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येते की अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती करता यावी या एकूणच ह्या ठिकाणी शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी शासन निर्णयासोबत जोडलेले परिशिष्टप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबित आवश्यक या ठिकाणी राहणार आहे. तर पुढे आपण ते बघणार आहोत. याच्यामध्ये 100 गुणांची सध्या बघा ह्या पूर्ण प्रक्रिया असणार आहे आणि त्याच्यानुसारच ती पुढे निवड सध्या होणार आहे. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे, उमेदवारांना समसमान गुण प्राप्त जर झाले असतील अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचं वय अधिक आहे अशा उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. उमेदवारांचं वय देखील सारखे असल्यास इयत्ता 12वीचे गुण विचारात घेण्यात यावे. हे जे काही दुसरं आणि तिसरं जे काही महत्त्वाचे सध्या बघा शासन निर्णय इथं झालेले आहे. म्हणजे एखाद्या गुणाला या ठिकाणी एखाद्या उमेदवाराला 100 पैकी जर का सध्या बघा दोघे उमेदवारांना इथं 70 मार्क, दुसऱ्या उमेदवाराला देखील 70 मार्क असे सेम मार्क असेल तर अशा वेळेला त्यांना त्यांचे जे काही वय ह्या ठिकाणी बघा गृहीत धरलं जाणार. आता वय कोणाचं तर ज्याचं वय अधिक आहे तर त्याला सध्या बघा ह्या ठिकाणी नियुक्ती मिळणार. जर का समजा वय देखील त्यांचं समजा या ठिकाणी 30 वर्ष सेम असेल बरोबर, तर त्या ठिकाणी पुढचं जे काही इयत्ता 12वीचे जे गुण आहे तर ते सध्या बघा त्यांच्या निवडीसाठी विचार ह्या ठिकाणी होणार आहे. म्हणून हा एक 3 नंबरचा महत्त्वाचा शासन निर्णय इथं सध्या बघा झालेला आहे. त्यानंतर 4 नंबरमध्ये संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवाराचे विहित प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करूनच उमेदवाराच्या नियुक्तीस मान्यता त्या ठिकाणी द्यायची आहे. अशा पद्धतीचा हा एक महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तर तो निर्णय इथं झालेला आहे. तसंच बघा जी काही टेट परीक्षा 2025 या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरती प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया इथं ही लागू असणार आहे. म्हणजे यापुढे जी काही पदभरती होणार त्याला देखील हा जी आर इथं लागू असणार आहे. तर महत्त्वाचे हे जे काही 3 ते 5 सध्या बघा जे सध्या मुद्दे आहेत तर ते मुद्दे इथे घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये 100 गुण जे आहे तर ते नेमके मुलाखत प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने ते सध्या बघा दिले जाणार त्यासाठी इथं खाली महत्त्वाचं जे काही तक्ता आहे तर तो तक्ता देखील देण्यात आले. ह्याच्यामधून तुम्हाला समजून येईल. तर इथं बघा हा 2 एप्रिल 2026 म्हणजे जो परिशिष्ट आहे तर हे शासन निर्णयामध्ये इथं जॉईन केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी 100 गुणांचं मुलाखत प्रक्रिया सध्या बघा इथं असणार आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे या ठिकाणी जी काही टेट परीक्षा तुम्ही दिलेली आहे बरोबर, तर टेट परीक्षेचे जे गुण आहे त्या गुणांचं इथं जे सध्या बघा कमाल गुण किती आहे 75 गुण त्या गुणाला इथं दिलेले आहे बरोबर. आता ह्याच्यामध्ये कसं ते करू शकतात तर इथं बघा एक उदाहरण देखील दिलेलं आहे. जर समजा एखाद्या अभियोग्यता धारकाला म्हणजे जी काही टेट परीक्षा तुम्ही दिलेली आहे त्या टेट परीक्षेमध्ये एखाद्या उमेदवाराला 200 पैकी 140 गुण प्राप्त जर त्याला बघा असेल बरोबर, तर त्या 140 गुणाला या ठिकाणी 140 गुणिले 75 भागिले 200 अशा पद्धतीने त्याला 52.5 हे जे काही सध्या बघा गुण आहे तर ते गुण त्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. कारण 75 गुणापैकी 152 ह्या जो काही गुण आहे तर ह्या गुणामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी 75 पैकी त्याला किती मिळाले 140 ज्याचं गुण आहे तर त्याला 52.5 गुण बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी तुमची जी काही टेट परीक्षेतील गुण देखील ह्या ठिकाणी भरती प्रक्रियेच्या ज्या काही इंटरव्ह्यू प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं सध्या बघा इथं असणार आहे बरोबर. त्यानंतर पुढचं जे काही
गुण आहे 8 गुण जे आहे तर ते शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता, म्हणजे तुमची जी काही व्यावसायिक अर्हता आहे त्याच्यासाठी 8 गुण असणार आहे. त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास 5 गुण, प्रथम श्रेणीमध्ये असेल तर 3 गुण, पास किंवा द्वितीय श्रेणीमध्ये असेल तर 2 गुण आणि शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता जर असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला 3 गुण मिळणार आहे. त्याच्यासाठी संपूर्ण बघा 8 गुण इथं देण्यात आले, म्हणजे एकंदरीत या ठिकाणी तुमची व्यावसायिक अर्हतेसंदर्भात 8 गुण आहे. त्यानंतर पुढची जी आहे 7 गुण जे असणार आहे शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता, बरोबर, त्याच्यासाठी 7 गुण. त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास 5 गुण, प्रथम श्रेणीमध्ये जर असाल तुम्ही उत्तीर्ण तर 3 गुण मिळणार, द्वितीय श्रेणी किंवा 5 श्रेणीमध्ये उत्तीर्ण असाल तर 2 गुण आणि शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची जर तुमची अर्हता असेल तर हे 2 गुण एक्स्ट्राचे तुम्हाला तिथं मिळणार आहे, बरोबर. आता हे संपूर्ण जे काही गुण आहे तर हे गुण सध्या बघा या ठिकाणी तुमच्या कागदपत्रावरती, म्हणजे जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमध्ये सध्या हे गुण तुम्हाला इथं बघा मिळून जाईल. आता खरे जे काही गुण असणार आहे ते गुण म्हणजे मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी, बरोबर, म्हणजे जे काही तुमचं पाठ वगैरे त्या ठिकाणी होणार त्याच्यासाठी एकूण 10 गुण सध्या बघा इथं देण्यात आले. त्याच्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व चाचणी, संभाषण कौशल्य असेल या संदर्भात 5 गुण आहे. त्यानंतर अध्यापन कौशल्य 5 गुण आहे. शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान असेल, चिकित्सक ज्ञान असेल, उपयोजन ज्ञान असेल त्याच्यासाठी 2 गुण आहे. त्यानंतर उमेदवाराचं पाठ निरीक्षण, त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा वापर त्याच्यासाठी 2 गुण असणार आहे. पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग प्रतिसाद कसा होता, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन कसे होते त्याच्यासाठी 1 गुण, असे टोटल जे आहे तर ते 10 गुण सध्या बघा हे असणार आहे, बरोबर. म्हणजे एकंदरीत तुमच्या इंटरव्ह्यू प्रक्रियेमध्ये हे जे 10 गुण आहे तर हे 10 गुण तुमच्या कौशल्यावर, तुम्ही कशा पाठ घेतात त्याच्यावर आधारित सध्या बघा असणार आहे. एकंदरीत हे जे काही वरचे सध्या बघा 75 गुण, त्यानंतर हे 8 गुण जे आहे व्यावसायिक अर्हतेसंदर्भात आणि शैक्षणिक अर्हतेसंदर्भात 7 गुण, हे संपूर्ण तुमच्या जे काही डॉक्युमेंट असेल, बरोबर, शैक्षणिक आणि व्यावसायिक डॉक्युमेंट्स, आणि हे महत्त्वाचं टेट परीक्षेतील जे काही गुण मिळालेले ते गुण सध्या बघा त्यांचं इथं जे काही कन्व्हर्जन असेल तर ते 75 गुणामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने इथं होणार आहे. म्हणजे एकंदरीत जे काही मुलाखती संदर्भात देखील बघा ह्या ठिकाणी महत्त्वाचा जो काही गुणांकन जे काही देण्यात आलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं बघा इथं देण्यात आलं आहे, जेणेकरून ज्या उमेदवारांना अशा पद्धतीने ज्यांची शैक्षणिक पात्रता आहे त्यांना बघा जास्तीत जास्त गुण इथं मिळू शकतात. तर सध्या ही एक महत्त्वाची मुलाखत प्रक्रियेसंदर्भात बघा जी काही SOP आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि ह्या संदर्भात हा एक महत्त्वाचा शासन निर्णय सध्या इथं देण्यात आला आहे. आता ही जी काही SOP आहे तर ही मागच्या 2022च्या पदभरतीमध्ये वेगळं त्या ठिकाणी बघा इंटरव्ह्यू प्रक्रियेसंदर्भात SOP वेगळी होती. 2017मध्ये देखील बघा आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु 2000 जी काही 25-26ची पदभरती आहे त्याच्यामध्ये अतिशय ह्या ठिकाणी महत्त्वाची आणि हे जे काही टेट परीक्षेतील गुणांचं जे सध्या बघा इथं देण्यात आलेलं आहे आणि शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेसंदर्भात जे गुणदान आहे तर हे मागच्या पदभरतीमध्ये सध्या बघा त्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी नाही होतं, बरोबर. तर हे एक नवीन सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे एक महत्त्वाचा जे काही विद्यार्थ्यांना ह्या संदर्भात लाभ देखील सध्या होणार आहे. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.